नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दररोज आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहतोय, लेक्चर पाहतोय आणि त्या लेक्चरच्या माध्यमातून आपण आपला सराव चांगला करत चाललेलो आहे. आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे कोणता? पदावली व अक्षराचा वापर. पदावली म्हटलं की मुलांच्या मनामध्ये थोडासा प्रश्न येतो, पदावली म्हणजे नेमकं काय? तर नेमकं असं अवघड असं काही नाही, खूप सोपं आहे. कारण पदावली म्हणजे त्या उदाहरणामध्ये बेरीज असते, वजाबाकी असते, गुणाकार असतो, भागाकार असतो, कंस असतो. या क्रियामधील एक पेक्षा जास्त क्रिया असतात. 2 क्रिया असतील किंवा 3 क्रिया असतील किंवा अधिक क्रिया असतील. आणि अशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आली की आपल्याला थोडासा संभ्रम होतो आणि तो संभ्रम आपण आता या लेक्चरला तुमचा संपूर्णपणे जाणार आहे आणि तुम्हाला ही उदाहरणं सोपी होणार आहे. तर पाहूया पहिला प्रश्न. प्रश्नाच्या अगोदर काही नियम आहेत ते पाहूया. पदावली सोडवण्याचा क्रम म्हणजे पदावलीमध्ये अनेक क्रिया असतात. बेरीज असू शकते, वजाबाकी असू शकते, गुणाकार, भागाकार, कंस अशा अनेक क्रिया असतात. त्यावेळी कोणती क्रिया अगोदर करायची, कोणती क्रिया नंतर करायची यासाठी एक नियम आहे. तो नियम म्हणजे कंचे भागुबेव. कंचे भागुबेव. कंचे भागुबेव म्हणजे काय? तर क म्हणजे सर्वात प्रथम कंस सोडवणे. क म्हणजे कंस, कंस सोडवणे, सर्वात प्रथम कंस सोडवणे. नंतर चे. चे म्हणजे चे, चा, ची हे जे शब्द असतात हे शब्द म्हणजे गुणाकार करणे, गुणाकार करणे. नंतर भागू. भागू म्हणजे भागाकार, गुणाकार, भागाकार, गुणाकार. हे सोडवत असताना लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांनी, भागाकार व गुणाकार दिलेल्या क्रमानेच करावा. दिलेल्या क्रमाने करावा म्हणजे काय? उदाहरणामध्ये भागाकार गुणाकार दोन्ही क्रिया असतील आणि त्या ज्या क्रमाने दिल्या असतील त्याच क्रमाने करायच्या. म्हणजे भागाकार पहिल्यांदा असेल तर भागाकार पहिल्यांदा सोडवायचा. समजा भागाकार नंतर आहे, गुणाकार पहिल्यांदा आहे, तर गुणाकार पहिल्यांदा सोडवायचा. म्हणजे उदाहरणामध्ये दिलेल्या क्रमाने भागाकार व गुणाकार ही उदाहरणं सोडवायची असतात. नंतर आहे शेवटचा पंचभागुबेवमधला नियम बेव. बेव म्हणजे बेरीज वजाबाकी. बेरीज व वजाबाकी दिलेल्या क्रमाने करावी. दिलेल्या क्रमाने म्हणजे यासाठी जो नियम होता, भागूसाठी जो नियम होता तोच नियम बेवसाठी. उदाहरणामध्ये बेरीज पहिल्यांदा असेल तर बेरीज पहिल्यांदा करावी आणि वजाबाकी पहिल्यांदा असेल तर वजाबाकी पहिल्यांदा करावी. या नियमांचं आपण पालन व्यवस्थित जर केलं तर आपलं उदाहरण बरोबर येणार आणि त्यासाठी आपण इथं प्रयत्न करायचे आहे. बघा आपल्याला लेक्चर मध्ये इथं 1 2 3 4 5 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्न 6 पद्धतीचे आहेत आणि हे प्रश्न आपल्याला इथं सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आपला पहा. 18 गुणिले 4 वजा 6 चौकट आहे. 70 गुणिले 2 भागिले 2 वजा 4 तर चौकट बरोबर किती? या चौकटीत काय काय पर्याय आहेत? तर पहिला पर्याय असा आहे, पहिल्यांदाच पाहतोय, असा कधी पाहिला नव्हता आपण. दुसरा पर्याय आहे असा, तिसरा पर्याय हा आणि चौथा पर्याय आहे हा समानतेचा. बघा हे 2 आहेत लहान मोठेपणाचे आणि हा आहे समानतेचा. आणि हा काय कोणता पर्याय मला तर वाटत नाही, त्यामुळे हा पर्याय इथं गेलेला आहे. म्हणजे याचा विचार करणे आवश्यक नाही. पहा आता ह्या 3 पर्यायापैकी आपल्याला योग्य बघायचं आणि हे 3 पर्यायापैकी कोणता योग्य ठरवण्यासाठी उदाहरण सोडवलं पाहिजे. आपण स्कॉलरशिपचे उदाहरण सोडवत असताना आपल्याला स्टेप बाय स्टेप सोडवायसाठी तितकासा वेळ नसतोय. आपल्याला शॉर्ट बट स्वीट उदाहरण सोडवायचं असतं आणि ते आपण सोडवण्याचा इथं प्रयत्न करूया. पहिल्यांदा ज्या अर्थी आता हे चिन्ह आहे त्या अर्थी ही उदाहरणाची ही डावी बाजू झाली आणि उदाहरणाची ही उजवी बाजू झाली. या दोन्हींच्या मध्ये पाहूया. डाव्या बाजूमध्ये या ज्या दिलेल्या क्रिया आहेत त्या करूया. ह्या डाव्या बाजूमध्ये 2 क्रिया आहेत. एक म्हणजे गुणाकार आणि दुसरी म्हणजे वजाबाकी. इथं 2 क्रिया आहेत. मग या 2 क्रियामध्ये गुणाकार आणि वजाबाकीमध्ये हा नियम जर आपण पहिला कंचे भागुबेव या नियमानुसार गुणाकार पहिल्यांदा करावा लागेल. जी क्रिया आपण करणार आहे त्याच्याखाली अंडरलाईन करायचं प्रश्नपत्रिकेतच
18 चौक 72 वजा 6, मग 72 वजा 6, आता ही डावी बाजू आहे पूर्ण करून घेऊया. 72 वजा 6 किती? 66. 72 वजा 6 66. ही डावी बाजू किंमत आली. आता पाहूया इकडची, चौकट मध्येच आहे. ही बाजू आता उजवी बाजू सोडवूया. उजव्या बाजूमध्ये कोणकोणते क्रिया आहेत? गुणाकार आहे, भागाकार आहे, वजाबाकी आहे आणि भागुबे. भागाकार गुणाकार दिलेल्या क्रमाने करावा. म्हणजे याचा अर्थ काय? ज्या क्रमाने असतील गुणाकार पहिल्यांदा भागाकार नंतर करायचा आणि मग भागाकार गुणाकार संपला की मग बेरीज वजाबाकी. ठीक आहे, कंस काय इथे नाहीचा किंवा प्रश्नच नाही. भागाकार गुणाकारच आपण पहिल्यांदा ही क्रिया आली. 70 गुणिले 2 140 भागिले 2 वजा 4. बघा मी एका वेळी एकच क्रिया करतो का तर चुकू नये म्हणून. बघा आता ही क्रिया केली, याचं उत्तर इथे लिहिलं. पुढील भागिले 2 वजा 4 आहे तसं लिहिलं. आता भागाकार वजाबाकी मध्ये भागाकार पहिल्यांदा करायचा. 140 भागिले 2 म्हणजे उत्तर 70 झालं. परत एकदा 2 ने गुणलं आणि 2 ने भागलं, तेच उत्तर येणार. 70 वजा 4 आणि 70 वजा 4 किती आले? सांगा बरं. 66. बघा 66 चौकट 66. मग तुम्हा सर्वांना कळलेलं आहे की 66 दोन्ही किमती समान आहेत. याचा अर्थ चौथा पर्याय बरोबर असेल. तिथं हे उत्तर पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. किती सोपं होतं पहा. आणि या पद्धतीनं आपण ही बाजू सोडवली, दोन्हीच्या किमती पाहिल्या, समानता दिसली म्हणून समान चिन्ह दिलं, इक्वल साइन दिलं, म्हणून चौथा पर्याय आपण इथे निवडायचा. पुढील प्रश्न आहे पहा. इथं प्रश्न दुसरा, अक्षरांचा वापर केलेला आहे. पदावली अक्षरांचा वापर इथं आपण करत आहोत. या उदाहरणामध्ये अक्षर वापरलेले आहेत. जर p बरोबर 3 हा पहिला मुद्दा, p बरोबर 3. दुसरा मुद्दा t बरोबर 2 असेल तर p गुणिले p अधिक 2 गुणिले p गुणिले t अधिक t बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे बरोबर किती? पहिला पर्याय 21, दुसरा पर्याय 25, तिसरा पर्याय 24, चौथा पर्याय 17. कोणता बळ असेल? काही अडचण नाही. ज्या किमती दिल्यात त्या किमती या उदाहरणामध्ये भरायच्या आणि चिन्ह आहे तशी लिहायची. पहिली स्टेप आपली ही आहे. करूया. p बरोबर किती आहे? 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले p किती आहे? 3 गुणिले t किती आहे? 2 अधिक t किती आहे? 2 अधिक t किती आहे? 2 बरोबर प्रश्नचिन्ह. बघा कसं सोपं झालं होणार आता. p t दिसताना थोडस संभ्रम वाटत होता. t चा आकार आणि अधिकचा आकार एकसारखा दिसत होता, त्यामुळे आपलं थोडस हे होऊ शकते. पण व्यवस्थित लिहायचं. माझे दोन्ही हात समोर होते का तर कोणतं इथं राहू नये म्हणून. आता नियम, इथं क्रिया किती आहेत बघा. गुणाकार, बेरीज, गुणाकार, गुणाकार, बेरीज 2 क्रिया आहेत, पण अनेक वेळा आल्या. पहिल्यांदा कोणती करायची तर कंचे भागुबेळ या नियमानुसार भागू. कंस तर इथं नाही, मग भागू आला. भागाकार गुणाकार यांच्यामध्ये पहिले सोडवायचे. ठीक आहे, सोडूया. इथं गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, इथे सुद्धा गुणाकार आहे. आपण स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहोत. आता जर आपण आधुनिक झालं पाहिजे, एका वेळी अनेक क्रिया करता आल्या पाहिजेत. गुणाकार आहे इथं. अधिक नंतर करूया. पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे, तो करूया. बघा 3 त्रिक 9, याचं उत्तर खाली लिहिलं व्यवस्थित. अधिक चिन्ह. आता 2 गुणिले 3 गुणिले 2 याचं उत्तर बरोबर इथं लिहूया. 2 त्रिक 6, 6 दुनी 12 अधिक 2 काळजीपूर्वक लिहिलं. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक लिहायचं. आता 9 अधिक 12 अधिक 2 अधिक 2 बरोबर किती, असा प्रश्न. सर्व बेरीज आहेत, काही अडचण नाही, सोपं आहे.
सर्व बेरीज आपण एकदम केली तरी चालेल, कारण आपण हुशार आहोत. बघा 12 आणि 9 21, 21 आणि 2 23, 23 आणि 2 25. उत्तर आलेलं आहे इथं आपलं 25 आणि म्हणून पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती बरोबर? 2. 25 उत्तर. म्हणजे उदाहरण जरी आपल्याला खूप मोठं वाटत असेल तर खूप मोठं करायचं नाही, ते आपल्याला व्यवस्थित तिथं नियमांचं योग्य पालन करून आपण हे उदाहरण सोडवायचं. पुढील प्रश्न पाहूया. अशाच प्रकारचा आहे. बी गुणिले 1/8 बरोबर 8. बघा बी गुणिले 1/8 बरोबर 8, तर बी बरोबर किती, असा हा प्रश्न आहे. पहा बघा बरं, बी हे अक्षर आहे, 1/8 हा अपूर्णांक आहे, बरोबर 8. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात आलं असेल की समानतेचं चिन्ह दिले. इकडचे आहे डावी बाजू आणि इकडचे आहे उजवी बाजू. मग ज्यावेळी अशा समानतेच्या उदाहरणामध्ये अक्षराचा उपयोग केला जातो त्यावेळी अशा उदाहरणाला समीकरण असे म्हणतात. काय म्हणतात? समीकरण असे म्हणतात. मग हे समीकरण झालं. अक्षराचा उपयोग जर पदावलीमध्ये केला तर ते समीकरण होतं. आणि समीकरणाला 2 बाजू असतात, डावी बाजू उजवी बाजू. आणि हे समीकरण आहे. आणि तर बी बरोबर किती, मग बी ची किंमत 1 आहे का, बी ची किंमत 16 का 64 का 72, ते आपण हे उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला ते समजेल. पाहूया बरं. बी गुणिले 1/8 बरोबर 8. आता बी ला इथे छेद आहे का? नाही. ज्यावेळी कोणत्याही संख्येला किंवा कोणत्याही अक्षराला छेद नसतो त्यावेळी तो छेद 1 असतो. मग आता अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार बरोबर 8. बघा बी गुणिले 1, बी एके बी, छेद 1 गुणिले 8, 1/8 बरोबर 8. आता बी ला 8 काय आहे? भागिले. ते आपल्याला डाव्या बाजूला भागिले आहे, तेच जर आपण उजव्या बाजूला नेलं तर काय होईल? ते भागाकाराचं ते उलटून गुणिले होतं. बघा म्हणजे बी ला 8 भागिले आहे, बी बरोबर इकडे 8 आहे, हे 8 इथं भागिले होतं, ते इकडे आलं गुणिले झालं, म्हणजे बी बरोबर 8 64. बी बरोबर किती आलं? 8 64. बी बरोबर 64 म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक किती बरोबर? 3. अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरण सोडवायची आहे. पहिलं उदाहरण सोडवलं, 2 बाजू होत्या, समांतर चिन्ह आलं. दुसरं उदाहरण सोडवलं, अक्षरांचा वापर होता, अनेक क्रिया होत्या, आपण बरोबर अंडरलाईन करून बरोबर सोडवल्या. एकाखाली अंक 1 लिहिले व्यवस्थित. तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा अक्षराचा वापर होता, समीकरण काय म्हणजे आपण पाहिलं आणि मग हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता पुढील चौथं उदाहरण पाहूया. या पद्धतीसारखंच आहे, पाहूया कसं आहे. पुढील पैकी चुकीची पदावली कोणती? म्हणजे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायामधील 3 पर्याय बरोबर असणार आहेत आणि 1 पर्याय चुकीचा असणार आहे. मग आपल्याला 4ही सोडवायला लागणार आहे. म्हणजे आपण 4ही उदाहरणं सोडवत असताना, 4ही पर्याय सोडवत असताना आपला सराव जर चांगला असेल तर आपण कमी वेळामध्ये हे 4ही उदाहरणं सोडवू शकतो. सोपी असतात. पाहूया. पहिला पाहूया. 7 गुणिले 8 भागिले 4 बरोबर 14. ही पद्धत चुकीची आहे का बरोबर आहे कसं ठरवायचं? तर या बरोबर चिन्हावरून ठरवायचं. या बरोबर चिन्हावरून ठरवायचं. ही आहे डावी बाजू, ही आहे उजवी बाजू. डाव्या बाजू सोडवून उत्तर बरोबर उजव्या बाजू एवढा आलं पाहिजे. आलं तर बरोबर आहे पदावली, नाही आलं तर चुकीची पदावली. सोडूया. हे उदाहरण आहे. ही डावी बाजू, ही उजवी बाजू. डाव्या बाजूमध्ये गुणाकार आहे, डाव्या बाजूमध्ये भागाकार आहे. दोन्ही क्रिया आहेत भागू बेव. भागू भागू या नियमामध्ये काय सांगितलंय? भागू म्हणजे भागाकार व गुणाकार दिलेल्या क्रमाने सोडवावे. दिलेल्या क्रमाने सोडवावे.
भा पहिला असल्यामुळे भा पहिलाच केला पाहिजे असं काही नाही. दिलेल्या क्रम कसा आहे, पहिला गुणाकार नंतर भागाकार. पहिला गुणाकार करायचा, करूया. 7 8 56. 56 भागिले 4. आता 56 ला 4 ने भागायचं आपल्याला. करायचा बघा, भाग लावता येत नसेल तर सरळ अशी उभी मांडणी करायची पटकन. 56 भागिले 4. 4 1 4, 5 मध्ये 4 गेले 1, 16 झाले. 4 चौक 16, 0 0 लिहायची आवश्यकता नाही. 14 तिकडच्या बाजू उत्तराला 14 आणि उजवी बाजू होती 14. म्हणजे हे समानतेचं चिन्ह जे त्यांनी दिलेलं आहे ते योग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही चुकीची पदावली नाही. दुसरा जाऊया, दुसरा पर्याय पाहूया. हिचं सुद्धा समानतेचं चिन्ह आहे. ही आहे डावी बाजू, ही आहे उजवी बाजू. बघा, डाव्या बाजूमध्ये भागाकार आहे, गुणाकार आहे. पहिल्यांदा हे आहे 27 भागिले 3, 9 उत्तर आलं, गुणिले 3, 9 त्रिक 27 आलं. आणि इकडची उजवी बाजू किती आहे, 9 आणि 9. मला सांगा बाळांनो, डाव्या बाजूला 27 आणि उजव्या बाजूला 9 असेल तर दोन्ही बाजू, दोन्ही पारडे समान आहेत असं म्हणता येईल का? तर नाही, असे म्हणता येणार नाही. म्हणून चुकीची पदावली कोणती आहे? दुसरी आहे. चुकीची पदावली कोणती आहे? दुसरी. आपल्याला प्रश्नाचा पर्याय, उत्तराचा पर्याय भेटलेला आहे. पुढील 2 प्रश्न सोडवण्याची आवश्यकता नाही. तरी पण आपण इथे सराव करतोय. सरावासाठी ही पुढची 2 उदाहरणे सोडून पाहूया. परीक्षेमध्ये सोडवायची काही आवश्यकता नाही. बघा बरं, इथं समानतेचं चिन्ह आहे. ही आहे डावी बाजू आणि ही आहे उजवी बाजू. उजवी बाजू 10 आहे, डावी बाजू सोडून बघूया 10 येते का. पहिल्यांदा वजाबाकी 18 वजा 13 किती उत्तर आलं? 5. 5 अधिक 5 किती उत्तर आलं? 10. 10 बरोबर 10 हे बरोबर आहे. ही पाहूया, बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्हाच्या इकडची डावी बाजू, इकडची उजवी बाजू. डाव्या बाजूची किंमत पाहूया. 16 अधिक 5 आणि वजा, अधिक आणि वजा आहे दिलेल्या क्रमाने करावे. बेव 16 अधिक 5, 16 आणि 5 21 वजा 12, 9 उत्तर येते यांचं वजा बाकीचं. 12 आणि 9 21, 9 बरोबर 9. दोन्ही बाजू समान आल्या म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे दुसरा पर्याय आपण जो चुकीची पदावलीचं ठरवलं होता ते आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. पहा, हेच उदाहरण आपण इथं पाहिलं होतं, कोणतं चिन्ह येते. आणि इथं सुद्धा आपण पाहिलेलं आहे की कोणती पदावली बरोबर आहे. दोन्ही बाजू समान आल्या पाहिजेत अशा. इथं 66 आणि 66 बघितलं, समानतेचं चिन्ह दाखवलं. आणि इथं आपण सोडवून पाहिलं की हे समानतेचं चिन्ह योग्य ठरतंय का नाही ठरत. या ह्याच्यामध्ये ठरत नाही, या तिन्ही मध्ये ठरत. आणि आपल्याला चुकीचे पदावली शोधायला सांगितले म्हणून दुसरा. पुढे प्रश्न बघूया, 5वा प्रश्न. पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती चिन्ह येतील? कोणती चिन्ह येतील म्हणजे हे उदाहरण बरोबर ठरेल. ठीक आहे, पहिला पर्याय वापरून बघूया काय येतो ते. या चौकटीतच लिहायला पाहिजे असं काही नाही. आपण ही चिन्ह आहे ती खाली घेऊया. पहिला पर्याय वापरून बघूया काय असेल त्याचा पहिला पर्याय. 48 बरोबर 6, चौकटीच्या ऐवजी 2 गुणिले 2, या चौकटीसाठी अधिक 5, या चौकटीसाठी वजा 5. बघा, या क्रमाने याचा अर्थ या चौकटीला बरोबर, दुसऱ्या चौकटीला गुणाकार, तिसऱ्या चौकटीला अधिक, चौथ्या चौकटीला वजा. चौथं चिन्ह क्रमाने याचा अर्थ तो आहे. क्रमाने म्हणा, अनुक्रमे म्हणा, त्याचा तो अर्थ. मग पहिली चिन्ह इथं वापरून बघितली. मग इथं काय झालं? समानतेचं चिन्ह हे आहे. इकडची आली डावी बाजू आणि इकडची आली उजवी बाजू. मग डाव्या बाजूला किंमत आहे 48 आणि उजव्या बाजूला आहे 6 गुणिले 2 अधिक 5 वजा 5. गुणाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे. हे सर्व सोडवायचं. त्याचं उत्तर 48 आलं. 48 बरोबर 48 आलं. तर ही
क्रमाने येणारी चिन्ह बरोबर आहे. नाही आली तर आपल्याला दुसरा पर्याय ट्राय करावा लागणार आहे. करूया तर. गुणाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, सर्वांना आता पाठ झाले. पहिल्यांदा कंस इथं नाही, भागाकार गुणाकार पहिला सोडवायचा, भागाकार इथं नाही म्हणजे गुणाकार सोडवायचा. 6 दुनी 12 अधिक 5 वजा 5. आता यांची बेरीज 12 आणि 5 17 वजा 5, 17 5 गेले 12, 48 बरोबर 12. हे असू शकतं का? तर नाही असू शकत, म्हणून हा पर्याय योग्य नाही. हा पर्याय योग्य नाही. अशा प्रकारे आपल्याला ते सोडवायचे आहे. पहिला पर्याय कॅन्सल झाला. दुसऱ्या पर्यायातील चिन्ह वापरून पाहूया. बघा, दुसऱ्या पर्यायातील चिन्ह वापरून पाहूया. पहिल्यासाठी आहे भागिले चिन्ह, दुसऱ्या चौकटीसाठी आहे अधिक, तिसऱ्या चौकटीसाठी आहे वजा, चौथ्या चौकटीसाठी आहे बरोबर. चिन्ह ठेवली. आता संख्या ठेवूया. 48 6 2 5 5. बघा, अंकाखाली अंक लिहिल्यामुळे कसं सोपं होतंय का नाही? म्हणजे कच्चं काम करत असताना सुद्धा नीट करायचं, व्यवस्थित करायचं. आता बरोबर चिन्ह इथं आहे, डावी बाजू आली इकडची आणि उजवी बाजू आली इकडची. आता इकडे उजव्या बाजूला फक्त 5 आहे. या सर्वांची किंमत 5 आली तर हा पर्यायातील दिलेले चिन्ह बरोबर आहे. बघूया. 48 भागिले 6 भागिले बेरीज वजाबाकी भागिले आहे. भागिले पहिलं करणार. 48 भागिले 6 किती? 6 8 48 म्हणजे 8 आलं. 8 अधिक 2 वजा 5 बरोबर 5. 8 अधिक 2 किती आले? 10 आले. 10 वजा 5 बरोबर किती? 5. 10 5 गेले 5. 5 बरोबर 5 म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधील हे जे पर्याय आहेत ते पर्याय यामध्ये भरले तर ही पदावली बरोबर होते. बरोबर होते म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. या पर्यायातील ही चिन्ह योग्य आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण काळजीपूर्वक सोडवायचे आहे. आणि ज्यावेळी आपल्याला चारही पर्याय वापरायला लावतात त्यावेळी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की आपल्याला चारीचे चारही पर्याय सोडवायची वेळ आणून देत नाही. शक्यतो पहिला किंवा दुसराच उत्तर बरोबर असण्याची शक्यता दाट असते. सहावा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण एवढे प्रश्न पाहिले, या प्रश्नांच्या मध्ये कंसच नव्हता. इथं कंस आहे आणि कंचे भागुबेव कंस पहिला सोडवावा आपण चर्चा केली. पण 5 उदाहरणामध्ये कंस झाला नाही. आता कंस आलेला आहे. तो कंस आता आपल्याला सोडवायचा आहे. बघा, प्रश्न 6 कंसात 115 वजा 115 कंस पूर्ण भागिले 10 गुणिले 5 बरोबर किती? सर्वांना काय माहित असते? भागाकार गुणाकार पहिल्यांदा सोडवायचा. भागाकार सोडवायचा, गुणाकार सोडवायचा. गडबडीमध्ये चूक होऊ शकते. त्याच्या अगोदर पण एक नियम आहे, कंचे भागुबेव पहिला कंस सोडवायचा. कंस सोडवूया. बघा, इथं कंसामध्ये एकच क्रिया आहे, वजाबाकी आहे. पण वजाबाकी जरी असली तर तिला कंसात आहे, त्यामुळे वजाबाकी असली तरी ती पहिली सोडवायला लागते. का तर या कंसामुळं, म्हणून हा कंस पहिला सोडवायचा. जी गोष्ट आपण सोडवतो तिच्याकडे अधोरेखित करायचं, त्याचं उत्तर खाली लिहायचं, पुढची स्टेप आहे तशी उतरायची. 115 वजा 115 समान संख्येतून समान संख्या वजा केली की उत्तर 0 येतं. पुढचं चिन्ह आहे तसं 0 भागिले 10 गुणिले 5 बरोबर किती? काढायचं 0 भागिले 10. आता भागाकार करायचा का गुणाकार करायचा? तर भागाकार करायचा. क्रमाने दिलेल्या 0ला 10 न भागलं तर उत्तर किती? बरेच गोंधळतात. काही जण 1 लिहितील, काही जण 10 लिहितील. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर किती येतं? 0च. बघा, 10 न 0ला भागलं 0च उत्तर येणार आहे. आता ह्याचं उत्तर 0 आलं. गुणिले पुढची संख्या लिहिली 5. 0 गुणिले 5 5 0 5 काय जण लिहितात? नाही तसं करायचं. तर 0ला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर हे 0च येतं.
म्हणजे उत्तर किती आलं इथं 0 आलं बघा. म्हणजे 0 उत्तर आलं याचा अर्थ आपल्याला पर्याय क्रमांकाचे उत्तर आलं चौथा पर्याय क्रमांकाचं उत्तर आलेलं आहे. हे प्रकरण पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो कंचे भागुबेव ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिली. तुम्ही भरपूर उदाहरणांचा सराव करा, भरपूर उदाहरणं तुम्ही सोडवा, तेव्हा तुमचा हा घटक पक्का होईल. तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास करा. या माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.